उरण बाजारात महिलांची पसंती। पावसाळा सुरू झाल्यानंतर सर्वसामान्यांना रानभाज्यांचे वेध लागतात। गेल्या काही दिवसात कोकणात संततधारेमुळे रानावनात तयार होणाऱ्या रानभाज्या मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये विक्रीसाठी येत आहेत। या रानभाज्यांना ग्राहकांची पसंती असून मागणीसुद्धा चांगली आहे। पावसाळी रानभाजी करटोल्यांना महिलांची पसंती असून ती 200 रुपये किलो दराने मिळत आहे। पावसाच्या सुरुवातीलाच रानभाजी शेवळ तयार झाली असून नंतर रानावनातील झाडाझुडपात आढळणारी रानातील फळभाजी म्हणजेच करटोली होय। उरण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात करटोलीची भाजी विक्रीसाठी बाजारपेठेतून येत असून यावर्षी एका किलोला 200 रुपये एवढा भाव मिळत आहे। आयुर्वेदानुसार आरोग्यासाठी उत्तम असलेली करटोलीची भाजी सुरुवातीच्या पावसात मिळत असल्याने या भाजीची मागणी मोठ्या प्रमाणात आहे। खाण्यासाठी चविष्ट व रुचकर असलेली करटोलीची रानभाजी गृहिणींची मोठ्या प्रमाणात पसंती असते। हिला तालुक्यातील आदिवासी महिलांना या रानभाज्या विक्रीतून चांगली कमाई होत आहे। उरण बाजारात राजपाल नाका, गांधी चौक, आनंदनगर आदी ठिकाणी विकावयास आली असून खवय्ये करटोलीची भाजी आवडीने विकत घेत आहेत। वेल उगवते साधारणतः महिनाभरात करटोलीला फळे येतात। ही फळभाजी खाण्यासाठी अत्यंत रुचकर असल्याने ग्राहकांची चांगली मागणी आहे। यावर्षी 200 रुपये प्रति किलोने करटोलीची विक्री केली जात आहे। झाडाझुडपात वाढणारी ही करटोली यातून चांगली आर्थिक कमाई होत असून रोजगारही मिळत आहे, असे नंदिनी प्रशांत म्हात्रे, कावाडे, अलिबाग हिने सांगितले। पावसाळ्यातील रानभाज्या खाण्यासाठी अत्यंत चविष्ट व रुचकर असतात। करटोलीची भाजी तर आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी। महामुंबईसह दिनेश पवार, उरण। मला काटा करून मी घेतली काटा खाली दे जाय आता वरती करू काटा